लो AMH असल्यामुळे किंवा पिरियड्स डिलेड येत असल्यामुळे किंवा अनओव्युलेटरी सायकल असल्यामुळे अशा कुठल्याही कारणांमुळे जर का तुम्हाला कन्सीव्ह होण्यासाठी प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। एक अशी हर्ब सांगणार आहे जिला आयुर्वेदामध्ये आर्तव जननी म्हटलेलं आहे, म्हणजे जी पिरियड्सशी रिलेटेड काही इश्यूज असतील, पिरियड्स डिले होत असतील, अनओव्युलेटरी सायकल असेल किंवा लो AMH असेल तरी सुद्धा तुम्हाला फर्टाईल करू शकते। तर ही वनस्पती जी आहे ती म्हणजे शतपुष्पा किंवा जिला अँथम सोआ असं म्हटलं जातं। ह्या ज्या शतपुष्पा बडीशेप सारख्या ज्या बिया असतात, तर ह्या ज्या बिया आहेत त्या सकाळी उपाशीपोटी 1 चमचा बिया घ्यायच्या आहेत। तुम्हाला तुपासोबत घ्यायचं आहे, तुम्ही त्याचा चूर्णही घेऊ शकता। यासोबत तुम्हाला तूप घ्यायचं आहे आणि गरम पाणी। तर 1 चमचा ह्या बिया गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत आणि नंतर हे कोमट पाणी जे आहे ते तुम्हाला प्यायचं आहे। बिया चावून खाऊ शकता किंवा चूर्ण असेल तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल आणि त्याचसोबत 1 चमचा तूप घ्यायचं आहे। हे जरी तुम्ही रेग्युलरली घेत राहिला तरी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, तुमची फर्टिलिटी इन्क्रीज होऊ शकते, प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढू शकतात। पण अलॉंग विथ दॅट तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल चेंजेस करणं पण गरजेचं आहे। जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर झोप व्यवस्थित करणं, स्ट्रेस खूप जास्त असेल तर स्ट्रेस कमी करणं आणि त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त अँटीऑक्सिडंट असे जे फूड्स असतात, म्हणजेच आवळा आहेत, त्यानंतर वेगवेगळे बेरीज आहेत, फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत, ह्यांचा वापर करणं आणि वेळेवर जेवण घेणं, इनडायजेशन होऊ न देणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर सोबत सूर्यनमस्कार किंवा कुठल्याही योगा फॉर्ममध्ये तुम्ही किमान अर्धा तास तरी करणं आणि त्याचबरोबर प्राणायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप छान रिझल्ट्स येऊ शकतात, खूप छान फायदा मिळू शकतो। त्यामुळे नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवा ज्यांना ह्याची खरंच खूप गरज आहे। धन्यवाद।